पोलीस व्हायचंय मग ही माहिती हवीच मित्रांनो. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये पोलिसांना पगार किती असतो, लेखी चाचणी म्हणजे पोलीस भरतीसाठी मित्रांनो लेखी चाचणी कशा पद्धतीने असते, पात्रता काय आहे पोलीस होण्यासाठी, मैदानी चाचणी कशा स्वरूपाची असते, त्याचबरोबर कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि मित्रांनो जाहिरात कधी येणार, सर्व गोष्टी आपण प्रॉपर पाहणार आहोत. तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा, सर्व कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे, सगळ्या गोष्टी माहिती होणार आहे आणि एकदा माहिती झालं की परत तुम्हाला काहीही टेन्शन प्रेशर राहणार नाही पोलीस भरतीबाबत. मग पुढे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे लवकरच 2 महिन्यात जाहिरात निघणार आहे. जाहिरात आली रे आली तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर तयार असणार आहेत आणि मग तुम्हाला सिलेक्शन मिळवणं काही जड जाणार नाहीये. येस. आणि परत डॉक्युमेंटसाठी तनतन वगैरे होणार नाही आणि बऱ्याच गोष्टीसाठी. ओके. चला मित्रांनो, तर मित्रांनो बघा, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो लेखी चाचणीसाठी आपले टार्गेट खाकी बॅच हा कोर्स आहे SJN अकॅडमीच्या ऍपवर. ज्यांना कोणाला पाहिजे तो त्यांनी हा कोर्स घेऊ शकतात. संपूर्ण बेसिक पासून मित्रांनो ऍडव्हान्स पर्यंत तयारी करून घेतली जाते. लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर असतात. अंगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य हे विषय तुमचे कव्हर होतात. चालू घडामोडी सुद्धा कव्हर होतं. अंगणित ट्रिक्सने शिकवलं जातं, बुद्धिमत्ता ट्रिक्सने असतं. भरपूर विद्यार्थ्यांना आपल्या कोर्सचा फायदा झालेला आहे मित्रांनो पूर्वी. तर तुम्हालाही वाटत असेल की आपल्याला यंदा सिलेक्शन मिळवायचं आहे तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. 100% मित्रांनो आपण सिलेक्शनची गॅरंटी सुद्धा देत असतो. आता हा कोर्स मित्रांनो आपली जी मूळ फी आहे ती 5,000 आहे, पण तुम्हाला 80% डिस्काउंट देऊन फक्त 999 मध्ये हा संपूर्ण कोर्स देतोय. ह्याची व्हॅलिडिटी आपण 1 वर्ष ठेवलेली आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुमची भरती होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे हा कोर्स राहणार आहे. अधिक माहितीसाठी 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. डाउनलोड करायचं आहे SJN अकॅडमीचं ऍप. ऍपवर मित्रांनो मोफत टेस्ट सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत, त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे SJN अकॅडमी ऍपची. ओके. तर मित्रांनो बघा, पहिल्यांदा पगार बघूयात आपण. तर लक्षात ठेवायचं पगार किती असणार आहे. पोलीस झाल्यानंतर पगार किती असणार आहे, 21,700 पगार असणार आहे, मूळ वेतन असणार आहे. सोबत तुम्हाला महागाई भत्ता तसेच इतर देय भत्ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. ट्रेनिंग पिरियड असतोय त्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचं सगळं राहतं. नंतर पेमेंटमध्ये हळूहळू वाढ होत असते मित्रांनो. महागाई भत्ता इतर भत्ते ते वाढत असतात. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा शैक्षणिक पात्रता काय लागते. शैक्षणिक पात्रतामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की 12वी पास लागते. मग 12वी पास कोणत्याही शाखेतून किंवा तुम्ही मित्रांनो 12वी किंवा समकक्ष 12वीच्या तुलनेत समकक्ष तुम्ही जी एक्झाम दिली असेल व्होकेशनल वगैरे 2 वर्षासाठी, त्याचबरोबर डिप्लोमा वगैरे, तरी तुम्ही इलिजिबल आहात परीक्षा देण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे पोलीस भरती करण्यासाठी. हे लक्षात ठेवा. हा, लक्षात ठेवा उच्च माध्यमिक, इथं लक्षात ठेवा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष मित्रांनो घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. समकक्ष. ओके. परत प्रॉब्लेम नको. डिग्री झाली असेल तर अतिउत्तम. 12वीच लागते क्रायटेरिया, पण डिग्री असेल तर तुम्हाला जास्त प्रेफरन्स, थोडाफार एक अंदाज मिळतोच, तुम्हाला फायदा होतोच त्याचा. येस. आता बघा मित्रांनो पोलीस शिपाई. पोलीस शिपाई म्हणजेच मित्रांनो सर्वच पोलीस आलं. मग ह्यात फक्त आहे की नाही तुम्ही सशस्त्र पोलीस शिपाई हे सोडा आणि चालक पोलीस हे सोडा. बाकीच्यांसाठी रेल्वे असो, त्याचबरोबर मित्रांनो कारागृह असेल, सगळ्यांसाठी मित्रांनो शारीरिक चाचणी या पद्धतीची. म्हणजे बघा पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी काय, 1600 मीटर धावणे गुण 20च आहे. महिलांसाठी 800 मीटर धावणे आहे, गुण 20च आहे. पुरुषांसाठी 100 मीटर धावणे आहे, गुण 15 आहे. 100 मीटर धावणे महिलांसाठी गुण 15च आहे. गुण सेमच आहे. ठीक आहे. गोळाफेक 7.260 किलोग्रॅमचा, म्हणजे साधारण असं समजून झाला की 7.5 किलो समजून चाला. 7.260 किलो, 7.5 म्हणजे 2.500 व्हायला पाहिजे. पण कधी कधी गोळ्याचं वजन जास्त
असतं मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, महिलांसाठी बघा गोळाफेक म्हणजे गोळा 4 किलोचा असतो. आता गोळाफेकसाठी 15 गुण आहे, ते लक्षात ठेवा. गुण लक्षात ठेवा. 1600 म्हणजे मुलांनी लक्षात ठेवा, 1600 साठी बाबा 20 गुण आहेत. म्हणजे 100 मीटरसाठी 15 आणि गोळाफेकसाठी 15. हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचबरोबर बघा मित्रांनो, चालक पोलीस शिपाई शारीरिक चाचणी मित्रांनो 50 गुणांची आहे, तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीला आपण घेतोय म्हणजे ही जी शारीरिक चाचणी आहे, येस, पहिल्यांदा होणार आहे. म्हणजे त्याला मैदानी चाचणी म्हणतो. म्हणजे तुमची मैदानी चाचणी झाली म्हणजे शारीरिक चाचणी झाली, त्याच्यानंतर लेखी चाचणी होते. हे लक्षातच ठेवा. बघूया तरी पण अजून जी आर अजून आलेलं नाही. जी आर आल्यानंतर काही चेंजेस झाले तर मग त्या पद्धतीनं किंवा मित्रांनो सेम हेच राहणार आहे. काळजी करायची काय आवश्यकता नाही. ओके. आता मित्रांनो, चालक पोलीस शिपाईसाठी शारीरिक चाचणी 50 गुणांसाठीच आहे. फक्त चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी 1600 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी. गोळाफेक आहे 20 गुणांसाठी. महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण. कोण? चालकसाठी जर फॉर्म भरत असतील ते. आणि मित्रांनो, आता इथं सशस्त्रचं दिलेलं नाही. सशस्त्रला मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. ते सशस्त्रच मी इथे घेणार नाही. नंतर आपण सेशनमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करू. आता फक्त या दोन चालक आणि पोलीस शिपाई याच आपण बघूयात संपूर्ण डिटेल्समध्ये. लेखी चाचणी तर मित्रांनो सगळ्यांना सेम असते. सशस्त्रसाठी पण मित्रांनो हेच विषय असतात, काही वेगळे नसतात. फक्त हा घटक आहे ना, हा फक्त मित्रांनो जे वाहन चालकसाठी भरणार आहे त्यांच्यासाठी आहे. येस, म्हणजे बघा, अंगणित सर्वांसाठीच आहे. बुद्धिमत्ता चाचणी सर्वांसाठीच आहे. सामान्य म्हणजे चालू घडामोडी सर्वांसाठीच आहे. मराठी व्याकरण सर्वांसाठीच आहे. मोटार वाहन चालवणे व वाहतूक याच्यावर जे काही क्वेश्चन असतात ते फक्त चालक पदासाठीच असतात हे क्वेश्चन. नाहीतर बाकीच्यांसाठी नसतात, हे लक्षात ठेवा. नाहीतर काय होईल माहिती आहे का, नॉर्मली फॉर्म भरलाय पोलीस शिपाईसाठी ते पण चालकचा अभ्यास करत असतील नाही. ओके, हा सिलेबस आहे. आता अंगणित मध्ये मित्रांनो काय काय येतं तुमचं तुम्हाला माहिती आहे. संख्या व संख्यांचे प्रकार आहेत. त्याचबरोबर शेकडेवारी, काळकाम वेग, त्याचबरोबर मित्रांनो वेळवेग अंतर असेल आणि लसाई मसावी, बोडमास, हे क्वेश्चन मित्रांनो विचारले जातात. क्षेत्रफळावर पण क्वेश्चन येतात, वयवारीवर पण प्रश्न येतात. त्यामुळं अंगणित लक्षात ठेवा मित्रांनो. अंगणित म्हणजे अशा पद्धतीचे टॉपिक असतात. बुद्धिमत्तामध्ये सुद्धा मित्रांनो कोडिंग डिकोडिंग असेल, तर्क व अनुमान असेल, त्याचबरोबर तुमचा आपलं ह्याचं काय बरं म्हणतो त्याला आपण, त्यामध्ये मित्रांनो पाण्यातील प्रतिमा असेल, आरशातील प्रतिमा असेल, असे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघायला मिळणार. येस, त्याचबरोबर बघा असं ABCD, ए मध्ये काहीतरी नाव दिलेलं असेल, त्याचं अक्षर दिलं असेल, म्हणजे कोडिंग डिकोडिंग मध्ये. येस, म्हणजे अक्षरमालावर सुद्धा प्रश्न असतात. लयबद्ध मालिका असते, म्हणजे एक लय लागला पाहिजे, एक लय तयार झाला पाहिजे, अशी लयबद्ध मालिकेवरचे पण क्वेश्चन असतात. त्यामुळं हे दोन विषय महत्वाचे मित्रांनो, म्हणजे अंगणित आणि बुद्धिमत्ता स्कोरिंग सब्जेक्ट आहे. येस, टोटल 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. किती गुणांचा आहे? 100 गुणांचा. बरं, वेळ किती असतो? 100 गुणांचे म्हणजे 100 प्रश्न असतात. 100 प्रश्न असणार. मग वेळ किती असणार आहे तुम्हाला? वेळ असणार मित्रांनो तुम्हाला साधारण 90 मिनिटे. आता हे 90 मिनिटे मध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडतात, हे लक्षात ठेवा. ओके. मराठी व्याकरण त्यामध्ये समास प्रयोग वगैरे तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये, आणि म्हणी आहेत, अलंकार, वाक्प्रचार, हे सगळे तुम्हाला मराठी व्याकरण मध्ये क्वेश्चन म्हणजे त्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला दिसतात. मोटर वाहन चालवणे, वाहतूक, ह्याचं तुम्हाला जर सिलेबस पाहिजे असेल डिटेल्स मध्ये तर तुम्हाला नंबर जो स्क्रीनवर दिसतोय 8626095583 या नंबरवर मेसेज करा. वाहन चालक सिलेबस तुम्हाला दिला जाईल. ओके, चालेल. आता मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना वयोमर्यादेवर प्रश्न पडले. वयोमर्यादा, वय किती असते?
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष आहे. कमाल वयोमर्यादा मित्रांनो म्हणजे 18 ते 28 पर्यंत आहे. पण पण मित्रांनो आत्ताच मंत्रिमंडळाने निर्णय दिला या 2 दिवसामध्ये की तुम्हाला वयामध्ये सूट मिळणार आहे, वाढ. म्हणजे ज्यांचं 2022 च्या भरतीमध्ये 2023 मध्ये ज्यांचं वय भरतीतून बाद झालेलं आहे, ते एज बार झालेले आहेत, त्यांना संधी या येणाऱ्या भरतीमध्ये दिली जाणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी या येणाऱ्या भरतीमध्ये मित्रांनो सोनं करायचं आहे. आता अभी नाही तो कभी नाही, लढा द्यायचा जोरात, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यांसाठीच हे वय वाढलेलं आहे. 2022 लक्षात ठेवायचं, परत बघायचं. नाही तर काही जण म्हणतील सर एक माझं 1989 आहे, मग बसतोय का? इथं बघ काय दिले 33. तुझं 22 मध्ये 33 संपत होतं का? मग तू इलिजिबल आहेस. 23 मध्ये तुझं एज संपत होतं का? 33 पूर्ण होत होतं का? हा होत होतं सर, तू इलिजिबल आहेस. म्हणजे 33 + 2 म्हणजे 35, 34-35 झालेले सुद्धा मित्रांनो इलिजिबल आहेत. तरी पण बघूयात जी आर मध्ये, येणाऱ्या जी आर मध्ये काय अजून क्रायटेरिया लागतोय तो बघूयात आपण. कोविड-19चा अजून 2 वर्ष प्लस देतात की काय करतात ते बघूयात आपण. आता मागास प्रवर्ग मित्रांनो 18 वर्ष आणि 33 हे नॉर्मल सांगतोय मी तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला 2022 मध्ये एज बार झालेली ती वय वाढवून मिळणार आहे, ती वेगळी गोष्ट. इथं वय वाढवून आहे, +2 म्हणू शकता तुम्ही. इथं +2 म्हणा तुमच्या पद्धतीने. येस. हा मागास प्रवर्गामध्ये कोण येतं? अजाती, अजमाती, बिजा, भटकी भटकी, भज ब, भज क, भज ड, विमा प्र. ठीक आहे. इतर मागासवर्गीय SC-BC वगैरे हे येतं, EWS हे येतात. ह्यांना वाढ. म्हणजे बघा 28 + 2 30 पर्यंत जातात, 35 पर्यंत जातात. असं समजून चाललं तुम्ही. प्रकल्पग्रस्त असेल 18 वर्ष 45, 18 ते 45 प्लस वाढ. भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 ते 45, 45 + 2 म्हणजे 43-47 झालेले पण फॉर्म भरू शकतात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे लक्षात ठेवायचं. बघा त्यांनी लक्षात ठेवायचंय. ओके. आता माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 वर्ष आणि उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. लक्षात घ्या. पदवीधर, पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 55 म्हणजे अजून 2 वर्ष वाढतात त्यांची. अनाथांसाठी मित्रांनो 18 ते 33 आहे. 33 मध्ये परत आणि वाढ होणार. ज्यांचा 2023 मध्ये एज बार झालेले होते त्यांना पण संधी मिळते. येस. आता मित्रांनो हे झालं. आपण आता कागदपत्रे बघूयात की बाबा कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे. महत्वाचं आहे कागदपत्रे. तर पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली लागणार आहेत? मला 10वी गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र लागणार, लक्षात. 12वीचं गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्रक लागणार. सगळ्यांसाठी कॉमन सांगतो, कॉमन हे लागणार आहे 1-2. ठीक आहे. पदवी असल्यास, जर पदवी झाली असल्यास प्रथम वर्ष, द्वितीय व तृतीय वर्ष गुणपत्रक लागणार. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष गुणपत्रक लागणार. आणि पदव्युत्तर पदवी असल्यास, पदव्युत्तर जर पदवी तुमची असेल तर प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष गुणपत्रक लागणार. मग तुमचं किती पण असू देत, 2 वर्षाचं असो किंवा 1 वर्षाचं गुणपत्रक सादर करायचं मित्रांनो. तुमची डिग्री झाली असली तरी सादर करायचे, पोस्ट डिग्री झाली तरी सादर करायची. मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष गुणपत्रक असेल तर ते सादर करायचं. ओके. आता डिप्लोमा असल्यास त्याचे गुणपत्रक तुम्हाला सादर करायचं आहे. डिप्लोमा असल्यास त्याचे गुणपत्रक तुम्हाला सादर करायचं आहे. म्हणजे डिप्लोमावाले पण फॉर्म भरू शकतात, हे लक्षात ठेवा. शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे जर असेल तर, किंवा झेरॉक्स वगैरे असतात 10वीचे, किंवा बाबा कॉलेज नंतर मग काढलेले वगैरे असतात, किंवा बोनाफाईड, हे लक्षात ठेवा. हे नसेल तर बोनाफाईड प्रमाणपत्र तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो ते जास्त महत्वाचं आहे. तेवढं तुम्हाला सांगतो मी की शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड हे महत्वाचं आहे. वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र हे म्हणजे कॉमर्शियल नॅशनॅलिटी वगैरे ते लागणार आहे. जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आता हे कास्ट सर्टिफिकेट ओपन साठी आवश्यकता नसते, हे लक्षात ठेवा.
नॉन क्रिमिनल ओपन साठी काय आवश्यकता नाहीये. नॉन क्रिमिनल पण कास्टमध्ये त्यांना लागतंय आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाचे प्रमाणपत्र. ज्याच्या हे मराठा वगैरे आहेत त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र किंवा ओपन मधले काही जण आहेत त्यांच्यासाठी ते असते. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30%. आता खुल्या प्रवर्गात जे ओपन मध्ये आहेत महिला त्यांच्यासाठी 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र आहे. ठीक आहे, प्रमाणपत्र द्यावं लागणार 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी. आता पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे बघा, आता हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्तामध्ये कोण असतात त्यांच्यासाठी आहे. भूकंपग्रस्त हे त्यांच्यासाठी आहे. ही तुम्हाला आवश्यकता नाही, नॉर्मल. विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाण, जर तुम्हाला खेळाडू गटातून उतरायचं असेल तर हे प्रमाणपत्र किंवा पोचपावती आवश्यक आहे. होमगार्ड जे असतील, आता होमगार्ड कोट्यातून ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना होमगार्ड प्रमाणपत्र लागते आणि पोलिसांचे जे पाल्ले आहेत त्यांच्यासाठी हे पोलीस पाल्य प्रमाणपत्र लागते. जर तुम्ही अनाथ असाल तर हे प्रमाणपत्र लागते, अनाथ प्रमाणपत्र. माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड व ओळखपत्र, जर माजी सैनिक उमेदवार असतील फॉर्म भरणारे त्यांना डिस्चार्ज कार्ड आणि ओळखपत्र लागतं. बघा, माजी सैनिक उमेदवारांचे आर्मी ग्रॅज्युएशन हे पण लागतं. आधार कार्ड व पॅन कार्ड हे सर्वांसाठी आवश्यक आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतच लागतं. आता मित्रांनो, या कार्यालयाकडून देण्यात आलेले मैदानी चाचणीचे ओळखपत्र, जेव्हा तुम्ही लेखी चाचणी जाणार आहे तेव्हा मित्रांनो मैदानी चाचणीचे ओळखपत्र तुम्हाला आवश्यक लागतं. म्हणजे पुढं बाबा तुम्ही हे झाला किंवा मैदानी चाचणी जाताना तुम्हाला ते काय देतात ओळखपत्र ते. त्याचबरोबर लेखी परीक्षा प्रवेशपत्र. आता ही काय, हे 3 गोष्टी तुम्हाला तिथे मिळतच राहतात. आता लेखी परीक्षा म्हणजे हॉल तिकीट, पेपरला जाताना तुम्हाला हॉल तिकीट लागतं ते, आणि मैदानी चाचणी जाताना हे ओळखपत्र. संगणक अर्हता असल्यास त्याचे गुणपत्र. काही जण म्हणतील की सर माझ्याकडे संगणक प्रमाणपत्र नाहीये, मग मी काय करणार. संगणक प्रमाणपत्र म्हणजे MSCIT किंवा इतर समकक्ष. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी किंवा 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्ये तुम्ही काढून देऊ शकता सिलेक्शन झाले नंतर. त्याच्या अगोदर काही आवश्यकता नाही लागत. नसलं तरी इट्स ओके. नाहीतर ह्याच्यासाठी परत आणि तुम्ही भरती देणार नाही, कॅन्सल करून टाकाल भरती. ड्रायव्हरसाठी पण तसंच आहे. हा, पण लाईट मोटर व्हेकलचं तुम्हाला लायसन द्यावं, म्हणजे हे द्यावं लागतं तुम्हाला, बाबा तुम्हाला गाडी चालवता येते, त्याला 2 वर्ष तुम्हाला दिलं जातं. पण वाहन चालकासाठी तुम्हाला अगोदरच ते लायसन जे काही प्रूफ द्यायचे आहेत तुम्हाला अगोदरच द्यावे लागणार आहे. चला, ओके. आता मित्रांनो, भरपूर गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. म्हणजे मला पगार किती हे सांगितलं, शैक्षणिक प्रमाणपत्र सांगितलेलं आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम काय असतो सांगितलं, त्याचबरोबर मैदानी चाचणी सांगितलेलं आहे, आणि मित्रांनो जे डॉक्युमेंट्स लागतात ते सांगितले. आणि एक लक्षात ठेवायचं, फॉर्म भरताना मोबाईल नंबर, त्याच्यावर OTP येऊ शकतो, आणि जीमेल ID, हे 2 म्हणजे ईमेल, या 2 गोष्टी मित्रांनो जे देणार आहे तुम्ही फॉर्म भरताना ते तुम्ही प्रॉपर जपूनच ठेवायचं आहे. आणि नाहीतर ती काही काय काय करतात, स्कीम घेतात, 4 महिने रिचार्ज मारत नाही, OTP येत नाही, विषयच नाही, त्याच्यावर तुम्हाला काही अपडेट मिळणारच नाही भरती. असं नाही करायचं. जो कंटिन्यू चालू आहे तो नंबर द्यायचा, आणि जे काही पासवर्ड वगैरे तुमचे असतील, ID पासवर्ड, ते प्रॉपर जपून ठेवायचं. प्रिंट काढून घ्यायची फॉर्म भरलेली व्यवस्थित सोबत ठेवायची. सगळ्या गोष्टी मित्रांनो प्रॉपर पाळायच्या. फोटो कमीत कमी मित्रांनो आय कार्ड साईज फोटो काढून ठेवा. जास्त काढून ठेवले तर बेस्टच. कमीत कमी एक 6 तरी फोटो तुमच्या जवळ असायला पाहिजे. आय कार्ड व्यवस्थित चांगला फोटो काढायचा, मोबाईलवर नाही काढायचा, स्टुडिओमध्ये जाऊन मस्तपैकी काढायचा फोटो आणि जवळ ठेवायचा. त्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या जपा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मैदानी चाचणीची तयारी चालू करा. चांगल्या पद्धतीनं जीव तोडून तयारी करा. लेखी चाचणीची पण तयारी जीव तोडून करा. काही जण म्हणतील पहिल्यांदा मी लेखी काढतो नंतर मैदानी चाचणी मागं लागतो, तो उपयोग होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा मैदानी काढतो नंतर लेखी होणार नाही. अगोदर पासूनच तुम्हाला, म्हणजे आत्तापासूनच मैदानी सोबत लेखी पण तुम्हाला करावंच लागणार जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. नसेल सिलेक्शन मिळवायचं तर मग काय, नाही अभ्यास केला असं गेलं तरी, टवाळगिरी करत तरी चालतं.
प्रॉपर मित्रांनो नियोजन करा आणि सर्वात महत्वाचं जे काही तुम्ही मैदानी चाचणी करताय डाएट प्लॅन प्रॉपर करा. जे विद्यार्थी डाएट प्लॅन म्हणजे आहार पण त्या पद्धतीचा घेतात, म्हणजे 20% तुमचं जरी मैदानी चाचणी गेली तर 80% तुमचा आहार त्या पद्धतीचा प्रॉपर पाहिजे. तर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार आहे. एनर्जी येणं गरजेचं आहे मित्रांनो. सूर्यात आता तुम्ही उन्हात फिरत असता त्यामुळे सूर्याचा प्रकाश तुम्हाला मिळतोच. लक्षात ठेवायचं व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 ह्या जो 2 गोष्टी आहेत, व्हिटॅमिन सी वगैरे, हे कमी जास्त नाही झालं पाहिजे. ब्लड चेक करून घ्या वाटलं तर. ब्लड चेक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील की तुमचा रिपोर्ट की बाबा किती काय काय आहे घटक, कुठल्या घटकावर जास्त भर द्यायचं किंवा नाही रिपोर्ट काढला तर प्रॉपर डाएट प्लॅन करा, तयारी करा. योगा करा सकाळी, व्यायाम तुम्ही तर मैदानीची तयारी तर करणारच. सोबत मेंटली स्टेबल राहण्यासाठी ध्यानधारणा करा मित्रांनो, मेडिटेशन करा. कमीत कमी अर्धा तास. त्याचा तुम्हाला लेखीसाठी पण फायदा होणार आहे आणि मैदानीसाठी पण फायदा होणार आहे. मित्रांनो जर तुमचा तुमच्यावर विश्वास असेल ना तर तुमचं सिलेक्शन होणार. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं, मैदानी चाचणीच्या वेळेस न्यूनगंड मनात निर्माण होतो, त्याला माझ्यापेक्षा ह्यो खतरनाक दिसतोय, दिसण्यावरच जातो आपण. ठीक आहे. फर्स्ट इम्प्रेशन मध्ये आपण गारठतो. तर अजिबात असं तुलना करायची नाही, बाबा तो माझ्यापेक्षा ग्रेट आहे, बेस्ट आहे. नाही. प्रत्येक जण बेस्ट असतो. प्रत्येकाच्यात काहीतरी क्वालिटी असते. तुम्ही फक्त एवढं ठरवायचं की नाही माझ्यात खूप गट्स आहेत. मी 1600 मीटर मारा गेलाय ना, मारणार. 100 मीटर मारा गेलाय ना, मारणार. गोळा फेक मारणार. आउट. लेखी काढणार, 90+ गुण घेणार. असा मित्रांनो तुमचा जर ॲटिट्यूड असेल, तुमची तुलना इतरांबरोबर जर करत नसाल, तरच तुमचं सिलेक्शन होणार. जर तुम्ही बसलात की तुलना करत नाही, बाबा हे आता आहेत माझ्या म्हणजे हे कॉम्पिटिटर आहे का जबरदस्त आहे, मी वीक आहे. नाही. तुलना करायची ना असं मी जीव तोडून प्रॅक्टिस केलेला आहे, जीव तोडून अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मला कोणीच हरवू शकत नाही. असा ॲटिट्यूड पाहिजे. नाहीतर उगीच ॲटिट्यूड नाही. अभ्यास करत नाही, तयारी करत नाही, उठतोय 10 वाजता आणि म्हणतोय, "अय, होणार नाही. सिलेक्शन तर मिळणारच नाहीये." ठीक आहे. हां. झाडू माराय पण तुम्हाला कोणी ठेवणार नाही. त्यामुळं ॲटिट्यूड पाहिजे तर त्या ॲटिट्यूडसाठी तुम्हाला करावं सुद्धा लागणार आहे. ताकदीनं अभ्यास करावा लागणार आहे. जे विद्यार्थी करतात 100% त्यांना फायदा होतो. जे करत नाहीत त्यांना असंच मग काहीच उपयोग होत नाही त्यांचा. तुम्ही ठरवायचं कुठल्या कॅटेगरीमध्ये येताय. अभ्यास करणाऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये येताय, का उगीच टवाळगिरी करणाऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये येताय किंवा "अय बाबा भरती लागली का नाही? भरती लागली का नाही?" नुकतंच भरती लागली का नाही, लागली का नाही करत करत तुम्ही दिवस वाया घालवता. कुठल्या कॅटेगरीमध्ये आता तुम्ही विचार करायचा. दिवसभर तुम्ही YouTubeवर पडला असता, "हे भरती लागते का नाही? भरती कधी लागणार आहे? काय, काय, कधी, कधी अपडेट येईल? काय येईल?" अजिबात नाही. कशाला वेळ घालवायचा? तुझा 90+ स्कोर येतोय का रे लेखीमध्ये? तू मैदानी चाचणीमध्ये 40+ गुण घेतोयस का? जर घेत असशील तरच विचार करायचं की नाही बाबा मग भरती कधी लागणार. आणि मी तर सांगेन तुम्हाला तर आता माहिती आहे कन्फर्मेशन झालेलं की भरतीची प्रोसेस तर हालचाली जोरात चालू आहे. त्यामुळे तिकडं दुर्लक्ष करा. फोकस करा की बाबा तुमचा स्कोर मी तर म्हणेन 100 पैकी 100 कसा येईल लेखीमध्ये. मैदानी चाचणीमध्ये 50 पैकी 50 कसे मला गुण मिळतील? हा विचार करा. सोबत अभ्यास ज्यांचा झाला नसेल त्यांनी अभ्यास करून घ्या. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालाय त्यांनी जास्तीत जास्त टेस्ट सोडवायला चालू करा. फक्त टेस्ट, टेस्ट, टेस्ट सोडवा. समजा 100 मार्काची टेस्ट सोडवली, 20 मार्क चुकले, 80 मार्कच बरोबर आले. 20 का चुकली? कुठं चुकली? मराठीत चुकली? सामान्यांमध्ये चुकली? का गणितमध्ये चुकली? का बुद्धिमत्तेमध्ये चुकली? हे बघा. ऑब्झर्वेशन करा. गणितातलं चुकलं असेल तर कुठला टॉपिक चुकला? शेकडेवारी चुकला का? नफा तोटा चुकला का? सरळ व्याज चुकला का? बरं बाबा ह्यातले एक चुकलेत. मग घे ते टॉपिक घे, शेकडेवारी घे, करून टाक. पहिल्यांदा तोच प्रश्न बघ त्या पद्धतीचा सोडव. आपली बॅच आहे. बॅचमध्ये तू काय करायचं? तो क्वेश्चन तुला जमला नाही, तर बॅचमध्ये तुला PDF पण दिली जाते लेक्चरमध्ये. तर त्या PDF शोध. बाबा या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं ओके, ओके. किंवा तिथं पण नाही समजलं, व्हिडिओमध्ये जा बघ किंवा डिरेक्ट मला कॉल कर. सर्व गोष्टी क्लिअर आणि माझा वैयक्तिक सपोर्ट असणार आहे. जे विद्यार्थी आपले ऍडमिशन घेतात त्यांना कंटिन्यू सपोर्ट असणार आणि 100% रिझल्टची गॅरंटी देतात.
त्यांनी काय करायचं आहे, खाली जो नंबर दिसतो 8626095583, या नंबरवर कुठेही काही अडचण आली तर कॉल करायचा. पण मित्रांनो, तयारी प्रॉपर करायची आहे, तरच मित्रांनो सिलेक्शन मिळतं. कोर्स आपला जबरदस्त आहे. SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं, ॲपवर जायचं आणि कोर्स घेऊन टाकायचा. सध्या ऑफरमध्ये लिमिटेड टाइम ऑफर आहे, जॉईन करायचं. आणि दररोज YouTubeवर मोफत लाईव्ह लेक्चर आपलं होत आहे रात्री 9 वाजता. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती जॉईन करा. ॲप जॉईन केलं असेल, ॲपवर सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाते. जेवढं काही सांगितलंय ते जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं, 100% तुम्हाला सिलेक्शन पासून कोणी अडवू शकत नाही. आणि मित्रांनो, अभ्यास कसा करावा याबद्दल जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अभ्यास कसा करावा याची लिंक दिली जाईल, किंवा तुम्ही डिरेक्ट जो खाली स्क्रीन नंबर दिसतोय 8626095583, या नंबरवर जरी मेसेज केला तर अभ्यास कसा करावा याचा व्हिडिओ द्या की मला प्रॉपर बघायचा आहे, तर तो व्हिडिओ पण दिला जाईल, तो बघून घ्या. व्यवस्थित तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप गायडन्स केलेला आहे, तिथे तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल चांगल्या पद्धतीने. 8626095583 वर मेसेज करायचा, अभ्यास कसा करावा व्हिडिओ द्या. ओके, चालेल मित्रांनो. अजूनही काही राहिलं असेल सांगायचं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा डायरेक्ट कॉल करून सांगू शकता. ही बॅच आहे, परत एकदा बॅच तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. त्यांना घ्यायची आहे, त्यांना खरंच सिलेक्शन मिळवायचं आहे, ही बॅच जॉईन करू शकता. ओके, चालेल मित्रांनो. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.